या सगळ्या काळामध्ये सागर बंगला जिथे देवेंद्र फडणवीसांचं शासकीय वसत निवासस्थान आहे तिथे गाठीभेटींचा सिलसिला कायम होता। अनेक जण येऊन त्यांना भेटत होते, भाजपचे नेते त्यांना भेटत होते। या दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री पदासाठी आपला पाठिंबा असल्यासही आणि आपली हीच मागणी असल्यासही या नेत्यांनी फडणवीसांपाशी आपलं मन व्यक्त केलं। राजभवनावरून परतल्यानंतर सागर बंगल्यावर दिवसभर फडणवीसांनी गाठीभेटी घेतल्या। खासदार उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या भेटीला आले। किरण सामंत, राणा जगजित सिंह, तानाजी सावंत, संजय राठोडही त्यांना भेटले। भाजपचे अनेक आमदारही दिवसभरात फडणवीस यांच्या भेटीला आले। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केंद्रातच होईल, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, भाजप नेत्यांचा हा आग्रही सूर पाहायला मिळाला। दरम्यान सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि तो समोर आलाय। महायुतीच्या सत्ता स्थापनेचा हा फॉर्म्युला आहे। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याची पुढारी न्यूजची अंतस्थ सूत्रांकडून माहिती आहे। भाजपकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर आहे। सुरुवातीला तीनही पक्षाचे 20 मंत्री शपथ घेणार आहेत आणि भाजपचे 10, शिंदेच्या शिवसेनेचे 6 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। येत्या 2 दिवसात अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे।